नमस्कार. माझं नाव आहे प्रसाद गजेंद्रकर. मी नाडी ज्योतिषशास्त्र तज्ञ आहे. नाडी ज्योतिषशास्त्र याचा अर्थ असा होतो की थंब इम्प्रेशनवरून म्हणजे अंगठ्याच्या ठसावरून जे भविष्य सांगितलं जातं त्याला म्हणतात नाडी ज्योतिषशास्त्र. आता नाडी ज्योतिषशास्त्रामध्ये जेंट्स असतील तर त्याचा उजव्या हाताचा थंब इम्प्रेशन आपण घेतो आणि लेडीज असतील तर डाव्या हाताचा थंब इम्प्रेशन आपण घेतो. आता थंब इम्प्रेशन वरून आपल्या संपूर्ण आयुष्याचं भविष्य समजतं. त्याच्यामध्ये कसं होतं की ज्या वेळेला आपण थंब इम्प्रेशन देतो त्याच्यानंतर काही प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारल्यानंतर नाडी पट्टी कन्फर्म केली जाते. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला ऍक्युरेट जन्मतारीख कळते. काही वेळेला आपल्याला कुंडली पण त्यातली समजते. ज्या व्यक्तीला आपल्या परफेक्ट जन्मतारीख माहित नाही त्यांनी ह्या शास्त्राचा उपयोग करावा. आता याच्यामध्ये कसं करिअर मधले काही प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यामुळे तुम्हाला मॅरेज संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतील, एज्युकेशन संदर्भात काही सक्सेसफुल होत नसेल, अशा प्रकारचे जे भविष्य आहे ते त्यामध्ये समजलं जातं. जसं त्याच्यामध्ये आपण पॅकेज घेऊ त्यानुसार आपण ते डीपली आपण त्याच्यामध्ये जाता येत. त्याचे वेगवेगळे पॅकेजेस असतात त्यानुसार आपल्याला करता येत. आता याच्यामध्ये कसं आहे की काही वेळेला आजारपणाचं नाव कळतं, काही वेळेला आजारपणाची कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते, म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यावी, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी का ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यावी, काही वेळेला सर्जरी करावी लागेल का कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट न होईल हे सुद्धा संपूर्ण समजलं जातं. त्याच्यामुळे काय होतं आधीच आपल्याला हे समजून जातं की आपल्या समोरचे निर्माण होणारे प्रॉब्लेम्स कोणकोणते आणि त्याच्यानुसार आपण सोल्युशन काढता येईल. आता त्याच्यामध्ये रेमेडीज पण ते सांगितले जातात आणि ते वैद्येश्वर कोळी टेम्पल म्हणून जे आहे तामिळनाडू तिकडून करून आणावे लागतात आणि ते कुरिअरनं आपल्याला रेमेडीज केले जातात. जोपर्यंत आपण रेमेडीज करत नाही तोपर्यंत ते भविष्य खरं ठरलं जात नाही. नुसतं ज्योतिष सांगितलं किंवा भविष्य सांगितलं म्हणजे संपलं असं नाहीये. त्याच्याबरोबर रेमेडीज करणं पण गरजेचं आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक घरातल्या व्यक्तीने, घरातल्या फॅमिलीने सर्वांचं भविष्य बघणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्याला खूप उपयुक्त असं भविष्य आहे की जेणेकरून आधीच आपल्याला एखादी गोष्ट समजली तर पुढे जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ते आपल्याला सॉल्व्ह करता येतील.